चिमुकलं जग भाग 14. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. दुसऱ्या दिवशी आनंदी लवकर उठली. अंघोळ वगैरे उरकून ती तिच्या घरी गेली. गुरुजी 8-8:30 वाजता येणार असं म्हणाले होते. त्या आधीच तिला झाडलोट करायची होती. तिच्या पाठोपाठ नूतनताई पण उठल्या. आनंदी घराबाहेर पडताना त्यांनी पाहिलं होतं. पण अजून हे कसे उठले नाहीत? यावेळेस खरं तर हे उठतात. त्या उठल्या आणि आधी गिरीशच्या रूमकडे पाहिलं. गिरीश रूममध्ये नव्हता. आता हा कुठे गेला? त्यांना जरा आश्चर्य वाटलं आणि मग त्या त्यांच्या बेडरूममध्ये आल्या. पाहतात तर काय, विश्वराज अवघडल्यासारखे झोपून होते. म्हणजे ते जागे झाले होते, पण एका बाजूला गिरीश आणि एका बाजूला शिरीष अशा विळख्यात अडकले होते. ते पाहून त्यांना एकदम हसूच आलं. अहो काय हे, या सूर असुरांनी तुम्हाला असा विळखा का घातलाय? अगं काय सांगू, काल मोठा माझ्या रूममध्ये आला तेव्हा म्हटलं ह्याला चांगलंच फैलावर घ्यावं. झालं उलटंच, त्यानेच मला चांगलं सुनावलं. तुम्ही तब्येतीची काळजी घेत नाही, आतापासून माझंच ऐकायचं वगैरे वगैरे. मग काय, नंतर त्याचंच त्याला वाईट वाटलं असेल. मग म्हणाला, मी तुमच्या बाजूला झोपू का बाबा? झोप म्हटलं. तो झोपतो तर रात्री हे बारकं आलं. दादाला कुशीत घेतलं पाहिलं असेल. मनात कुठेतरी धाकधूक झाली असेल. मग काय, जागा करून मांजरीच्या पिल्लासारखं अवघडून माझ्या कुशीत शिरलं. आता दोघांनी आपला एक एक हात माझ्या अंगावर ठेवलाय बघ कसा. आता मी उठू कसा? विश्वराजांनी विचारलं. अहो उठू कसा म्हणजे काय? बाजूला करा त्यांना आणि उठा. रात्रभर तुम्ही अशाच अवघडलेल्या स्थितीत झोपला होतात की काय? असू देत ग, किती वर्षांनी पोरं बाजूला झोपली आहेत. जेव्हा ते उठतील तेव्हा उठेन मी. विश्वराज म्हणाले. काहीतरीच काय, आज गुरुजी येणार आहेत माहिती आहे ना? आनंदी बिचारी सकाळी उठून सगळ्यांचा चहा नाश्ता करून तिथल्या घरी गेली सुद्धा. मला सुद्धा तिथे जायचं आहे. तुम्हाला चहा देणार आणि मग तिथे निघणार मी. आधी या दोघांना पाठवते तिथे. शिरीष उठ, कसा झोपलायस ते बघ आधी बाबांच्या अंगावर. डोळे चोळत मग शिरीष उठला. गंमत अशी की त्याने उठून आधी बाबांना गालावर एक छान पापी दिली. गुड मॉर्निंग बाबा, तो म्हणाला. शिरीष काय झालं नेमकं? विश्वराजाने विचारल्यावर त्याने मानेनेच काही नाही असं म्हणालं. त्याची सगळी नाटकं नूतनताई पाहत होत्या. गिरीश तूही उठ आता, उठ पटकन, बाबांना उठायचंय रे. गिरीश पण उठला. अरे बाबांना आळोखे विळोखे देऊन कसे झोपला होतात रात्रभर? बिचारे अवघडलेल्या स्थितीत तुम्हा दोघांना कुशीत घेऊन झोपले होते. चला उठा आता. गिरीशने मग बाबांकडे पाहिलं. गुड मॉर्निंग बाबा. बाबांनी त्याला गुड मॉर्निंग केलं. मग शिरीषकडे त्याने पाहिलं आणि गुड मॉर्निंग दादा असं म्हणाला. पण त्याच्याकडे लक्ष न देता शिरीष सरळ आत निघून गेला. विश्वराज आणि नूतनताई एकमेकांकडे पाहत राहिले. गिरीशच्या पण ते लक्षात आलं. बाबांनी बहुतेक याला आपण केलेल्या मूर्खपणाबद्दल सांगितलं असणार, म्हणून हा आपल्याशी असं वागतोय. हे विधिकार्य झालं की याच्याशी बोलायला हवं, सॉरी म्हणायला हवं याला, असं वाटून मग गिरीश पण उठून गेला. शिरीष लवकर नाश्ता पाणी करा रे, अंघोळ करा, आनंदीला मदत करायला तिथे जा. ती बिचारी एकटीच तिकडे झाडलोट करते. काही सामान न्यायचं आहे का, तिला काही मदत हवी आहे का ते पहा. नूतनताई म्हणाल्या. शिरीषने चहा घेतला आणि तो तिथे जायला निघाला. काल काय सांगितले ते लक्षात आहे ना शिरी? बाबांनी विचारलं. हो बाबा, अगदी प्रेमानेच वागेन हा तिच्याशी, ती कशीही वागली तरीही, मुद्दामूनच तो म्हणाला. बाहेर पडला. लक्षात आलं की मोबाईल आतमध्येच राहिलाय. आई जरा माझा मोबाईल दे ना, चार्जिंगला लावलाय, माझ्या खोलीत आहे. नूतनताई पटकन गिरीशला म्हणाल्या. अरे गिरी, माझे हात उष्टे आहेत रे, जरा दादाचा मोबाईल आणतोस का? गिरीश उठला तेवढ्यात शिरीष पटकन आत आला. काही नको, माझा मी घेतो, नाहीतर नंतर कळायचं मोबाईलमधला डेटा पण डिलीट झाला आहे म्हणून. त्याच्या बोलण्याचं गिरीशला वाईट वाटलं, पण तो काही बोलला नाही. आणि पुन्हा एकदा विश्वराज आणि नूतनताई एकमेकांकडे पाहत राहिले. मोबाईल घेऊन शिरीष बाहेर पडला. आनंदीच्या घरी गेला. ती अंगण झाडत होती. तो आल्याचं तिने पाहिलं, पण तिने मुद्दामूनच लक्ष दिलं नाही. मी अंगण झाडायला काही मदत करू का? हळूवारपणे त्याने विचारलं. नको. ती पण बिचारी दुखावली होती, तीही हळूवारपणेच म्हणाली. मग दुसरी कोणती मदत हवी आहे का? त्याने विचारलं. नाही, ती म्हणाली. तेवढ्यात मागून गिरीश आला. आनंदी काही करायचं आहे का गं? त्याने विचारलं. अरे गिरी, एक मदत हवी होती रे, आपल्या घरून पत्रावळ्या आणि केळीची पानं घेऊन येशील का जरा? ती म्हणाली. आणतो ना, कुठे ठेवली आहेत? शिरीषकडे बोट दाखवत ती म्हणाली. यांच्या रूममध्ये आहे. गिरीश बाहेर पडला. मग शिरीष जरा वैतागतच पुढे आला. का, माझी मदत चालली नसती तुला?
आणि यांच्या रूममध्ये म्हणजे काय? ती तुझी रूम नाही? हळूहळू शांत झालेलं डोकं पुन्हा गरम होत चाललं होतं. अहो तसं नाही. मी काम सांगितलेलं तुम्हाला आवडलं असतं नसतं म्हणून नाही बोलले. ते घरही तुमचं आणि रूमही तुमची. मी परकीच आहे ना. आनंदीचा एक एक शब्द त्याच्या काळजाला चिरत होता. आनंदी, असं नको बोलूस. काल रागाच्या भरात बरंच काही बोलून गेलो मी. सॉरी. पण आज नाही भडकणार. आज चांगला आहे माझा मूड. हसत हसत तो म्हणाला. तुमचा मूड तुमच्या सोयीनुसार असतो. पण तुमचं ते टाईम टेबल मला नाही ना कळत. असो, पुन्हा मी काहीतरी बोलून जायचे. तुमचा मूड खराब व्हायचा. आपल्यामुळे घरच्यांना फार त्रास होतोय. माझ्यामुळे आईबाबांना त्रास झालेला नाही आवडणार मला. आलेच मी. असं म्हणत ती आत गेली. शिरीषसुद्धा तिच्या पाठोपाठ आत आला. ती वरून कोणता तरी जड डबा काढत होती पाहून म्हणाला. बाजू हो, मी देतो काढून. असू देत, घेते मी. देतो काढून म्हटलं ना. प्रत्येक वेळेस मदर टेरेसा व्हायची हौसच आहे आपल्याला. हो बाजू. शिरीष रागानेच म्हणाला. मगाच तर तिचं वागणं, सगळं बोलणं डोक्यात फिरत होतं. त्यात बाबांनी काल सांगितलेला खुशीचा किस्सा, गिरीशचं वागणं. विचार थांबले कुठे होते? त्या विचारातच त्याने तो डबा रागाने सोडला. बराच जड होता आणि नेमका हातातून निसटला आणि डायरेक्ट आनंदीच्या पायावर पडला. आई गं! ती बिचारी कळवळली. तो पण घाबरला. विश्वराज, नूतनताई आणि गिरीश आतच येत होते. डब्याचा आवाज झाल्या झाल्या ते तिघेही पळतच घरात आले. काय गं, काय झालं? शिरीष बिचारा गोंधळून तिच्याकडे पाहत होता. बाप रे, हा पितळेचा डबा कसा पडला? आनंदी काही बोलली नाही. मग शिरीषच म्हणाला. अगं आई, चुकून माझ्याच हातून पडला गं. काय हे शिरीष, लक्ष कुठे असतं? असं म्हणत नूतनताई पुढे झाल्या. पाहतात तर काय, बिचारीचा पाय सुजला होता. अंगठ्यातून रक्त येत होतं. दोन्ही होठ एकमेकांवर दाबत झालेल्या वेदना लपवायचा ती निष्फळ प्रयत्न करत होती. वेदनेने डोळ्यात अश्रू तर दाटले होते. पण सगळेजण आपल्याला रडूबाई म्हणतात, तेव्हा आता काही झालं तरी आपण रडायचं नाही, असंच बहुतेक तिने काल ठरवलं होतं. म्हणूनच ते पाणी डोळ्यातल्या डोळ्यातच झिरपवायचा प्रयत्न ती करत होती. गिरीश, तो हळदीचा डबा घे रे जरा. बापरे आनंदी, केवढं लागलंय. आता हळद भरून देते. हे सगळं उरकलं की डॉक्टरांकडे जाऊन औषध वगैरे घेऊन ये हां. शिरीषला वाईट वाटत होतं. त्याला आनंदीला सॉरी म्हणायचं होतं. तिला जवळ घ्यायचं होतं. पण सगळ्यांसमोर ते करताही येत नव्हतं. जखमेवर हळद भरल्या भरल्या ती पुन्हा एकदा कळवळली. आई आई, तू इथे थोडा वेळ बस अशी. आता बाकी सगळं काय करायचं ते मी पाहते. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळे विधी उरकून घेतले. विधी झाल्यानंतर गुरुजी विश्वराजांना म्हणाले, आता सुतक सुटलं. तुम्ही देवपूजा करू शकता, देवळात जाऊ शकता. गुरुजींना धन्यवाद देऊन मग जे काही पान दाखवायचे आहेत, गावातल्या 5 मंडळींना बोलून जेवण द्यायचं आहे ते करून झालं. आनंदी बिचारी रुमाल बांधूनच लंगडत लंगडत इथे तिथे फिरत होती. तिला त्रास होतोय शिरीषला जाणवलं. सगळं झाल्यानंतर कुणी पाहत नाही ना हे पाहून तो म्हणाला. आनंदी, खूप त्रास होतोय का गं? सॉरी गं, मुद्दामून नाही केलं मी. तो म्हणाला. ती काही बोलली नाही. सगळं व्यवस्थित आटपलं. थोड्या वेळाने मग विश्वराज म्हणाले. शिरीष, आनंदीला घेऊन डॉक्टरांकडे जा. परवा मोठा प्रवास आहे. उगीच आणखीन त्रास वाढायला नको. बाबा, नको डॉक्टरांकडे. एवढं काही नाही लागलं. होईल बरं आपोआप, आनंदी म्हणाली. तसे विश्वराज भडकले. होईल बरं आपोआप म्हणजे काय? आपोआप ठीक होईपर्यंत वाट पाहायची असते का आनंदी? उगीच आपली अक्कल जास्त चालवू नका. जा गुपचूप. बाबा रागावले तशी आनंदी घाबरली. आनंदीचा चेहरा पडलेला पाहून मग गिरीश म्हणाला. काय झालं आनंदी? डॉक्टरांची भीती वाटते का? अगं, इंजेक्शन वगैरे नाही देणार ते. गोळ्याच देतील. तसं सांग त्यांना हवं तर. घाबरायचं काय त्यात? नको हं काळजी करूस. वाटल्यास मी येऊ का सोबत? तो म्हणाला. हं गिरीश, तूही जा. नाहीतरी घरी बसून कंटाळला असेल. त्या निमित्ताने का होईना दोघा भावांमध्ये समेट तरी घडून येईल या आशेने नूतनताई म्हणाल्या. हो, असंही आजचा आणि उद्याचा दिवस. परवा निघावंच लागणार आहे. जा, 2 दिवस काय ते फिरून घ्या, मजा करा, विश्वराज म्हणाले. बरं, मी लगेच कपडे चेंज करून आलो हं. असं म्हणत गिरीश उठणार तेवढ्यात शिरीष म्हणाला. मग एक काम कर, तूच आनंदीला घेऊन जा. मी काही येत नाही. असंही मला थकायला झालंय. शिरीष पुन्हा चिडला पाहून आनंदीचे हातपाय थरथरू लागले. मग विश्वराज परिस्थिती हाताळत म्हणाले. गिरीश, तू चल बेटा माझ्याबरोबर. आपण आपली गाडी एकदा सर्व्हिसिंगला देऊन येऊ. मोठा प्रवास आहे. एकदा चेक करून घेतलेलं बरं नाही का? गिरीश काही बोलला नाही. ठीक आहे बाबा, असं म्हणून तो आत निघून गेला. शिरीषच्या वागण्याचं सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं.
आनंदीला जरा जास्तच. शिरीष, तू आणि आनंदी लगेच डॉक्टरांकडे जाऊन या. निघा पटकन. अंधार व्हायच्या आधी परत या. आनंदी जा, तयारी कर. विश्वराज म्हणाले तशी आनंदी उठली. चालता येत नव्हतं. कशी बशी चालत चालत ती रूममध्ये आली. ते गेले पाहताच नूतनताई म्हणाल्या, अहो पाहिलंत ना शिरीष कसा वागतोय तो. मी बोलू का त्याच्याशी? नको नूतन, त्या दोघांना त्यांचं त्यांचं सॉर्ट आऊट करू दे. शीतयुद्ध चालू आहे तोपर्यंत वाट पाहायची. महायुद्ध पेटणार नाही याची मात्र खबरदारी घेऊ आपण. शिरीष आता रागावलाय पण नंतर घेईल समजवून. लवकरात लवकर दोघांचं भांडण मिटू दे बाबा, नूतनताई म्हणाल्या. शिरीष ऑलरेडी रूममध्ये येऊन बसला होता. अहो मी काय म्हणत होते, तुम्हाला थकायला झालं असेल तर डॉक्टरांचं राहू दे ना. खरंच सांगते मी, एवढा काही दुखत नाही आहे माझा पाय. होईल हळूहळू ठीक, आनंदी म्हणाली. आनंदी, मी शेवटचं सांगतोय हां, डॉक्टरांकडे तर जावंच लागेल. आता माझं आणखीन डोकं फिरवू नकोस. चल पटकन. तो चिडला तशी मग ती एकदम शांत झाली. तिने पटकन केस ठीकठाक केले. मी गाडी आणतो बाहेर, हळूहळू ये चालत तू. शिरीष, असं नको रे करूस. पकड तिला. चालताना बघ किती त्रास होतोय. नूतनताई म्हणाल्या म्हणून मग तो थांबला. हात पुढे केला. तिने पण काहीच न बोलता त्याचा हात पकडला. त्याच्या आधाराने ती कशी बशी गाडीपर्यंत आली. फॅमिली डॉक्टर कोणते तुमचे? गोडबोले. मार्केटमध्ये क्लिनिक आहे. सुदैवाने डॉक्टरांकडे तेवढी गर्दी नव्हती. आनंदीला पाहून डॉक्टरांना आनंद झाला. आनंदी, बऱ्याच दिवसांनी आलीस. बाबांचं कळलं ग मला. तुझ्या लग्नाचंही कळलं बरं. अभिनंदन. शिरीषकडे पाहत त्याने विचारलं, हे जावई बापू वाटतं. आनंदी हसली. बरं काय झालं? लंगडत का चालतेस अशी? काका, पायावर चुकून डबा पडला, ती म्हणाली. बरं बरं पाहतो मी. पाय जरा वर घे. बरंच लागलंय ग. त्रास पण बराच होत असेल. मी आधी इंजेक्शन देतो, घ्यायला गोळ्या पण देतो. 3-4 दिवसात अगदी बरी होशील, डॉक्टर म्हणाले. काका, गोळ्याच द्या फक्त, ती म्हणाली. का ग, अजूनही इंजेक्शनची भीती आहेच का? इंजेक्शनने लवकर बरं वाटलं असतं म्हणून म्हटलं. पण ठीक आहे, नको तर नको, नुसत्या गोळ्या देतो, डॉक्टर काका म्हणाले. नाही डॉक्टर, तुम्ही तिचं काही ऐकू नका. तुम्ही इंजेक्शनच द्या, कारण ती लवकर बरी होणं जरुरी आहे. परवा आम्हाला मुंबईला जायचं आहे. प्रवास मोठा आहे. आणखीन त्रास वाढायला नको, शिरीष म्हणाला. शिरीष असं म्हणताच आनंदी चटकन म्हणाली, अहो नाही होणार त्रास. झालाच तर मी सहन करेन ना, पण नको ना इंजेक्शन प्लीज. डॉक्टर, मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही तिचं काही ऐकू नका. तुम्ही इंजेक्शनची तयारी करा, मी समजावतो तिला, शिरीष म्हणाला. बरोबर म्हणतायत ते. माझंही तेच म्हणणं आहे आनंदी. इंजेक्शन घेतलंस तर लवकर बरं वाटेल, असं म्हणत डॉक्टर काका इंजेक्शनची तयारी करायला गेले. डॉक्टर काका, गोळ्यांनी काम होत असेल तर नको ना इंजेक्शन, ती हळू आवाजात बोलत राहिली. तेवढ्यात शिरीष पुढे झाला. काय चाललंय तुझं? डॉक्टरांपेक्षा जास्त कळतं तुला. ते म्हणतायत ना, मग गपचूप इंजेक्शन घ्यायचं, समजलं? आनंदीचा चेहरा रागाने लाल झाला होता. आणि आता लगेच रडायला सुरू करू नकोस. इंजेक्शन दिल्यावर रड काय रडायचं आहे ते, शिरीष म्हणाला. आनंदीला त्याचा राग आला होता, पण काही बोलायची हिंमत होत नव्हती. तिने डोळे घट्ट बंद करून घेतले. बाबांची खूप आठवण येऊ लागली. लहानपणी इंजेक्शन घेताना ती अशीच रडायची. बाबा तिला जवळ घेऊन बसायचे. आंदू, किती शूर आहेस तू. अगं मुंगी चावते ना तेवढाच त्रास होतो. आणि इंजेक्शन घेतलंस ना बेटा, मी तुला फ्रॉक घेऊन देणार, चॉकलेट पण देईन हां, असं म्हणायचे. आपल्या बाबांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. इंजेक्शनच्या सुईने की बाबांच्या आठवणीने डोळ्यातून घळाघळा पाणी आलंच. बरं आनंदी, 2 दिवस शक्यतो जखमेला पाणी लागून देऊ नकोस. हो काका, येऊ मी, तिने विचारलं. ये बेटा, कधी गावी आलीस तर जरूर भेटायला ये, डॉक्टर काका म्हणाले. नक्की, लंगडत ती बाहेर पडली. शिरीषने तिला हात द्यायचा प्रयत्न केला, पण इंजेक्शन आठवलं, त्यामुळे दुखावलेला हात आठवला. सगळं मुद्दामून केलं आहे तुम्ही, माहिती आहे ना मला, हळू आवाजात ती म्हणाली. त्याने तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. गाडीत बसताना पुन्हा पायात कळ गेली. पुन्हा ती पुटपुटली. आधी पाय मोडला ते कमी होतं, तर आता माझा हात दुखावलात. काही म्हणालीस का तू, त्याने हसून विचारलं. दुखतोय का फार पाय? ती काही बोलली नाही. काय गं, काय विचारलं, त्याने पुन्हा मोठ्याने विचारलं. तिला राग आला होता, पण आता दाखवायची सोय नव्हती. चेहरा मात्र लालेलाल झाला होता. मानेनेच तिने नाही असं सांगितलं. मग इंजेक्शनचा हात दुखतोय का,
मुद्दामूनच हसून त्याने विचारलं. मग मात्र तिने रागाने पाहिलं. घरी आले तेव्हा आईबाबांनी विचारलं, काय म्हणाले डॉक्टर? औषधं दिली का? औषधं तर दिलीच आहेत, पण इंजेक्शन पण दिलंय चांगलं. सुरुवातीला इंजेक्शन घ्यायला तयार नव्हती. मग मीच डॉक्टरांना सांगितलं, सरळ इंजेक्शन द्या, लवकर बरं वाटेल. अगदी अभिमानाने तो म्हणाला. तिला खरं तर त्याचा खूप राग येत होता, पण आता आईबाबांसमोर काय बोलणार? इंजेक्शन घेतलं ते बरंच झालं, त्यामुळे लवकर बरं वाटेल. जा आता, आराम कर जा आनंदी. शिरीष, मदत कर तिला, तिला चालताना त्रास होतोय, विश्वराज म्हणाले. शिरीष पटकन पुढे झाला. चालताना त्याने तिचा डावा दंड धरला आणि दुखरा हात अधिक दुखावला. दुखतोय ना हात? आई ग, ती म्हणाली. ओ सॉरी हां, याच हातावर इंजेक्शन दिलं होतं ना, सॉरी हां. मुद्दामूनच हसू आवरत खोटी सहानुभूती तो देत होता. रूममध्ये गेल्यानंतर त्याने आधी तिला सांगितलेल्या गोळ्या दिल्या, पाणीसुद्धा हातात दिलं. असू दे, मी घेईन माझं, ती म्हणाली. पाय बरा झाला की कर खुशाल, तेव्हा नाही करणार मदत मी. तिच्याकडे पाहत मग त्याने पुन्हा विचारलं, काय झालं? अजून रागावली आहेस? सॉरी म्हणालो ना मी बाबा, तो म्हणाला. ती काही बोलली नाही, शांतच राहिली. आनंदी, काल जरा जास्त चिडचिड झाली. मी खरं तर तुला प्रॉमिस केलं होतं, पुन्हा चिडणार नाही, पण मोडलं ते. सॉरी, असं म्हणत त्याने स्वतःचे कान पकडले, उठाबशा काढायला सुरुवात केली. तिला खरं तर हसू येत होतं, पण आता ते दाखवायचं नव्हतं. तिने तोंड फिरवलं. सॉरी आनंदी, मी रागवायला नको होतो, पण जेव्हा तू माझ्यावर चिडलीस ना, तेव्हा मलाही फार वाईट वाटलं गं. असं वाटलं तुझं माझ्याकडे लक्षच नाही, माझा त्रास होतोय तुला. मग ते सहन झालं नाही, म्हणून चिडचिड झाली. सॉरी ना बाबा. कशाबद्दल सॉरी म्हणणार आहात तुम्ही? पाय दुखावला म्हणून, हात दुखावला म्हणून, की माझं मन दुखावलं म्हणून? असू दे, नको तुमचं सॉरी मला. आता अशा वागण्याची सवय करून घेईन मी. ती असं म्हणताच तो तिच्या जवळ आला. असं नको ना बोलूस प्लीज. मगाशी इंजेक्शनवरून थोडी गंमत केली तुझी, पण तुला त्रास व्हावा म्हणून नाही गं. इंजेक्शन घेणंसुद्धा जरुरी होतं. बरं झोप आता तू, जेवण झालं की मग उठवेन तुला. तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवत तो म्हणाला. ती थोडी सुखावली. वेदना दुखणं कुठच्या कुठे पळून गेलं आणि तिच्याही न कळत तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली. शिरीष बाहेर पडला आणि अंगणात जाऊन बसला. तसा गिरीश त्याच्या बाजूला येऊन बसला. शिरीष उठू लागला. तेवढ्यात गिरीश म्हणाला, दादा थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी. मला काहीच बोलायचं नाही आहे तुझ्याशी गिरीश, शिरीष म्हणाला. प्लीज अगदी 2 मिनटं बस. गिरीशने खूप रिक्वेस्ट केली तेव्हा शिरीष बसला. दादा मी चुकलो, ती तुझी खूप पर्सनल गोष्ट होती. अशा पद्धतीने मी ती हाताळायला नको होती. निदान नंतर तरी कॉल मेसेज नंबर डिलीट केला हे तुला किंवा आईबाबांना सांगायला हवं होतं. चुकलो मी, पण माझा हेतू तुला त्रास देण्याचा नव्हता रे. उलट तुला आणि आनंदीला त्रास होऊ नये असाच होता. सॉरी दादा, पुन्हा नाही होणार असं, गिरीश म्हणाला. मग शिरीषने बोलायला सुरुवात केली. पुन्हा मीच असं होऊ देणार नाही. आमच्या नशिबात जे होतं ते घडून गेलं, पण समजा त्यावेळेस खुशीच्या जीवाचं खरंच काहीतरी बरं वाईट झालं असतं ना, तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. मला कळतंय दादा, खरंच सॉरी, पुन्हा नाही रे होणार असं. बिचारा गिरीश तेच बोलत राहिला. ठीक आहे, समजलं मला, निघ आता तू, शिरीष म्हणाला. गिरीश उठला. दादा, खुशीबद्दल आनंदीला माहिती आहे? त्याने विचारलं. हो माहिती आहे, मी सांगितलंय तिला, पण त्याच्याशी तुझं काय घेणं देणं? यापुढे माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये तू पडायचं नाहीस आणि तुझ्या पर्सनल गोष्टी मला सांगायलाही यायचं नाही, समजलं? जा इथून. कधी नव्हे तो दादा असं बोलला होता. गिरीशला खूप वाईट वाटलं. दादाचं म्हणणं बरोबर होतं. खरंच खुशीला काही झालं असतं तर तोच काय, कुणीच स्वतःला माफ करू शकलं नसतं. पण मग त्यावेळेस मी काय करायला हवं होतं? लग्नवेदीवर जाऊन त्याला त्याच्या बायकोसमोर जाऊन सांगायला हवं होतं, तुझी गर्लफ्रेंड तुला फोन करते, घे तिचा फोन म्हणून. रागवायला सगळ्यांना येतं, पण त्यावेळेस नेमकं काय करायला हवं होतं हे मात्र कुणीच सांगत नाही. जा, नसेल बोलायचं तर नको बोलूस. गिरीशचं मन पण आता दुखावलं होतं. तो आत आला तेव्हा नूतनताईंनी विचारलं, काय रे गिरी, दादाशी झालं बोलणं? तू सॉरी म्हणालास त्याला? माझ्या परीने मी प्रयत्न केला आई, पण त्याला माझ्याशी बोलायचंच नाही. त्याचा इगोच एवढा मोठा आहे, त्याला कोण काय करणार? गिरीशचं हे बोलणं ऐकून नूतनताईंना कसं तरी झालं. या दोन्ही भावांमध्ये हे अशा प्रकारचं भांडण कधीच झालं नव्हतं. कुठे एक बाजू सावरायला जातोय तर दुसरी बाजू फाटतेय. विचारानेच त्या काळजीत पडल्या. आनंदीला जाग आली तशी आधार घेत ती किचनमध्ये आली. बिचाऱ्या आई एकट्याच सगळं काम करतायत.
आनंदी, तू कशाला आलीस किचनमध्ये? जा बाहेर बस जा, जेवण झालंय आणते मी. मी काही मदत करू का आई? तिने विचारलं. अगं नको, पाय दुखतोय ना तुझा, आणि आता तर हातही दुखत असेल. बस तू. तेवढ्यात गिरीश आत आला. हे बघ, गिरीश पण आला ना, तो करेल मदत. आई, तू सुद्धा आता बाहेर जाऊन बस, जेवणाची भांडी घेऊन येतोच मी. तू पण थकली असशील ना, गिरीश म्हणाला. बरं, असं म्हणत नूतनताई बाहेर गेल्या. आनंदीने गिरीशकडे पाहिलं. त्याचा चेहरा एकदम पडला होता. गिरी, काय झालंय रे? तिने विचारलं. काही नाही ग, असंच. तुझी तब्येत कशी आहे? खरं तर मघाशीच येणार होतो, पण एवढं म्हणून तो थांबला. पण काय? काही नाही, तो म्हणाला. काय लपवतोयस गिरी? सांग ना, पण काय? अगं मगाशीच येणार होतो, पण दादा होता ना रूममध्ये, म्हणून नाही आलो. ते असले म्हणून काय झालं? यायचंच ना, ती म्हणाली. तो काही बोलला नाही. गिरी, खरं सांग, तुझं आणि यांचं काय बिनसलंय? काय झालं तुमच्या दोघांमध्ये? मघाशी तू डॉक्टरकडे येतो म्हटल्यावर ते असे का रिॲक्ट झाले? का चिडले ते? माझ्यामुळे काही झालंय का? तिने विचारलं. नाही गं, नंतर सांगेन मी, तो म्हणाला. नंतर का गिरी? आता का नाही? आत्ताच सांग. माझा जीव टांगणीला लागलाय नुसता, ती म्हणाली. आनंदी, तुझ्याकडून नाही गं, चूक तर माझ्याकडूनच झाली आहे. आता तुझ्याकडे हा विषय कसा काढावा ते सुद्धा नाही कळतंय मला. गिरी, मन मोकळेपणाने बोल रे लवकर. हे यायच्या आधी बोल, आनंदी म्हणाली. दादा तुला खुशीबद्दल बोलला होता ना? तिने मानेने हो असं सांगितल्यावर मग त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. त्याच बाबतीत माझ्याकडून एक चूक घडली. तुमच्या लग्नाच्या वेळेस दादाचा फोन माझ्याकडे होता. त्या दिवशी खुशीने बरेच कॉल मेसेजेस केले. तुमच्या सुखी संसारात, नवीन आयुष्यात आता कसलंच विघ्न नको असा विचार करून मी ते सगळे कॉल, मेसेज आणि तिचा नंबरसुद्धा डिलीट करून टाकला. आता काही दिवसांपूर्वी तिच्या बाबांनी आपल्या बाबांना सांगितलं की तिचे फोन दादाने उचलले नाहीत, म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. आता बरी आहे ती. हे सगळं घडलं. त्यानंतर मी आईबाबांना आणि दादाला हे सगळं सांगायला हवं होतं, पण समहाव माझ्याकडून ते राहून गेलं गं. बाबा चिडले नाहीत, पण त्यांना त्रास मात्र झाला. तीच गोष्ट बाबांनी काल दादाला सांगितली आणि तेव्हापासून तो खूप चिडलाय माझ्यावर. खुशीचं खरंच बरं वाईट झालं असतं तर सगळ्यांनाच मोठी गिल्ट लागली असती असं म्हणाला. मी खरंच सांगतो आनंदी, कुणाला त्रास व्हावा म्हणून असं नाही वागलो मी. दादाचा काहीतरी गैरसमज झालाय. मी त्याला सॉरी म्हटलं, पण तो बोलतच नाही आहे माझ्याशी. गिरीश असं म्हणाल्यावर आनंदीला वाईट वाटलं. गिरी, तुझं काय चुकलं काय नाही मला नाही रे माहीत. ते नातं त्यांच्यासाठी काय होतं त्याच्या खोलीतही मी शिरले नाही, कधी शिरणारही नाही. पण एवढं मात्र गॅरंटीने सांगू शकते की आमचं वाईट होईल असं तू कधीच वागणार नाहीस. तू तसा नाहीसच. एक वेळ स्वतःला त्रास करून घेशील, पण आपल्या दादाला किंवा इतर कुणालाही त्रास होऊ द्यायचा नाहीस. आताही तुझा हेतू चांगलाच होता. त्यांचं म्हणणं चुकतंय असंही नाही म्हणणार मी. कदाचित त्यांच्या जागी ते बरोबर असतीलही, पण त्यांचं तुझ्याशी वागणं मात्र नक्कीच चुकतंय हे मात्र सांगते मी. काळजी नको करूस, मी बोलेन त्यांच्याशी. पण गिरीश अजूनही चिंतेत होता. गिरी, नक्की एवढंच होतं की आणखी काही? कुणास ठाऊक, असं वाटतंय तुला आणखीन काहीतरी बोलायचं आहे. तिने असं विचारल्यावर त्याने पुन्हा इथे तिथे पाहिलं. आनंदी, शार्वीचा फोन होता. तिच्या मामांनी तिच्यासाठी स्थळ आणले. उद्या संध्याकाळी ते लोक तिला पाहायला येणार आहेत. आपण काय करायचं आता असं विचारत होती. बाप रे गिरी, सगळ्या गोष्टी एवढ्या विचित्र घडत आहेत की विचार करायलाच वेळ मिळत नाही आहे. पण तू काय ठरवलंयस? आनंदीने विचारलं. असं वाटत होतं की पहिल्यांदा तुझ्याशी आणि दादाशी बोलावं. तुम्ही दोघांनी आईला सांगितलं असतं, आईने बाबांना. पण आता दादाच बोलत नाही म्हटल्यावर. तसं आईशी मी कोणत्याही विषयावर बोलू शकतो गं, पण यावेळेस खूप ऑकवर्ड वाटतंय. दादा असला ना की मॉरल सपोर्ट असतो. आनंदी, दादा बोलेल ना गं माझ्याशी? बोलता बोलता त्याचे डोळे पाणावले. बोलतील रे बोलतील. सध्या डिस्टर्ब आहेत ना, पण जेव्हा ही बातमी कळेल ना तेव्हा त्यांना आनंद होईल. 100% बोलतील तुझ्याशी. हे 1-2 दिवस काढ कसे तरी. तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा यांच्याशी बोलून घेईन मी, मग आपण आईशी बोलू. तेवढ्यात नूतनताईंनी हाक मारली. अरे गिरी, जेवण आणतोयस ना बाहेर? आनंदी, तूही ये. बाबा आणि शिरीष वाट पाहतायत. जा आनंदी, तू जाऊन बस, मी ताटपाणी घेऊन येतो, तो म्हणाला. गिरी, तू एकट्याने काम करतोयस बरं नाही रे वाटत, ती म्हणाली. अच्छा, मग पाठव की तुझ्या अहोंना, त्याने गंमत केली. तूही बस, आलोच मी, हसत हसत गिरीश म्हणाला. आनंदी त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. काहीही झालं ना तरी तुझ्या चेहऱ्यावरचं
हे हसू मी कधीच मावळ देणार नाही गिरी, मनातल्या मनात विचार करत ती बाहेर पडली. जेवताना विश्वराजाने आनंदीची चौकशी केली. फार काही बोलणं झालं नाही. नूतनताई एवढंच म्हणाल्या, परवा निघायचंय तेव्हा उद्या जरा देवळात जाऊन येऊ. आनंदी, तुझा पाय ठीक असला तर तूही चल. गाडीने जाऊ, गाडीने येऊ. आज रात्री जमेल तशी प्रत्येकाने आपापली पॅकिंग करून ठेवा. उद्या फार गडबड व्हायची नाही म्हणजे. रात्री झोपायच्या आधी शिरीषने आनंदीला औषधं दिली. काय गं, काही बोलायचं होतं का, त्याने विचारलं. तिला वाटत होतं की यांच्याकडे गिरीशबद्दल बोलावं, पण भीतीसुद्धा वाटत होती. आत्ताच नुकते बोलायला लागलेत, पुन्हा कसला तरी राग यायचा आणि परत भडकायचे. नाही, काही नाही, असं म्हणून ती त्या कुशीवर झाली आणि झोपून गेली. सकाळी मात्र ती लवकरच उठली. पाय थोडा ठणकत होता, कालच्यापेक्षा बरा होता. किचनमध्ये जाऊन तिने सगळ्यांसाठी चहा ठेवला, पोहे केले. तेवढ्यात नूतनताई आल्याच. अगं, कशाला उठलीस? मी केलं असतं ना. आई, आल्यापासून तुम्हीच करताय. आज तसा बरा आहे पाय, ती म्हणाली. छान, मग चल देवळात. यांची आणि गिरीशची तयारीसुद्धा झाली असेल. लवकर आटपू आणि देवळात जाऊ. नूतनताईंनी मग सगळ्यांना नाश्ता दिला. गिरीश, तयारी झाली ना की लगेच निघू हं, नूतनताई म्हणाल्या. मी तयार आहे आई. अरे, हे टी शर्ट काय घातलंयस? कपडे धुताना त्याला रंग लागलाय. अगं आई, काय झालं? 2च दिवस गावी येणार म्हणून जास्ती कपडे भरले नाहीत. जे काही आहेत ते बाहेर सुकत पडले आहेत, त्यामुळे आता हेच घालून यावं लागेल मला. हसत हसत गिरीश म्हणाला. अरे, तू नशील आणलं, पण दादाचं एखादं टी शर्ट घाल ना. आनंदी, नंतर त्याला दे हां. नूतनताई असं म्हणाल्या म्हणाल्या आनंदी पटकन उठली आणि म्हणाली. हे काय आई, कालच यांचे सगळे कपडे घडी करून ठेवले होते इथे. गिरी, हवा तो घाल. अगं नको, आहे तो ठीक आहे. आई आणि आनंदीने फोर्स केलं म्हणून त्याने दादाचं एक टी शर्ट घेतलं. शिरीसुद्धा नाश्ता करायला आला. शिरी, तुझी गाडी ठीक आहे ना? आपण तुझ्याच गाडीतून देवळात जाऊ, विश्वराज म्हणाले. चालेल. नाश्ता झाल्यावर सगळेजण तयारी करायला गेले. गिरीशसुद्धा दादाचं टी शर्ट घालून बाहेर आला. तो बाहेर पडणार तेवढ्यात शिरीषने त्याला अडवलं. ए, थांब. गिरीशने मागे वळून पाहिलं. काय झालं, त्याने विचारलं. माझं टी शर्ट का घातलंस? गिरीश क्षणभर आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिला. याआधी तुझं माझं असं दादाने कधीच केलं नव्हतं. काय बोलावं त्याला कळेना. तेवढ्यात मग आनंदी पुढे झाली. अहो, 2च दिवस इथे येणार म्हणून त्याने फार कपडे आणले नाहीत, म्हणून मीच दिलं तुमचं टी शर्ट. आणि तुला हा नसता शहाणपणा करायला कुणी सांगितलं होतं? मला न विचारता माझ्या वस्तू परस्पर कुणालाही द्यायच्या नाहीत हां, समजलं तुला? शिरीष आनंदीवर ओरडला पाहून गिरीशला वाईट वाटलं. आनंदीची बाजू घेत तो म्हणाला. अरे, ती तर नव्हतीच देत. मीच म्हटलं दादाचं एखादं टी शर्ट दे म्हणून. पण आता पुढच्या वेळेस नाही घालणार दादा. बोलताना गिरीशचा आवाज दाटला. पुढच्या वेळेस नाही आणि आत्ताही नाही. जा, माझं टी शर्ट काढून दे आणि स्वतःचं घाल जा. गिरीश निमूटपणे निघून गेला. स्वतःचं जुनं टी शर्ट घातलं आणि घडी करून त्याचं टी शर्ट त्याला परत आणून दिलं. दुसऱ्याचे कपडे वापरले तर ते धुवून द्यायचे असतात. एवढी साधी अक्कल नाही तुला? कशी असणार? सगळं आयतं हातात मिळतंय ना आपल्या. जा, माझं टी शर्ट धुवून बाहेर वाळत घाल जा, शिरीष म्हणाला. आनंदीला खूप वाईट वाटलं. ती पटकन पुढे झाली. थांब गिरी, आण ते टी शर्ट इकडे, मी धुवेन नंतर. मी धुवेन काय? तुला डॉक्टरांनी काय सांगितलंय? पाण्यात जायचं नाही म्हणून ना? समजत नाही तुला? शिरीषच्या बोलण्यामुळे मग गिरीश क्षणभरही तिथे थांबला नाही. बाहेर विहिरीवर गेला. त्याने टी शर्ट धुवून टाकलं. त्याला खूप वाईट वाटत होतं, पण दुःख कुणाकडे बोलताही येत नव्हतं. ते टी शर्ट वाळत घालताना नूतनताईंनी पाहिलं. काय रे, काय झालं? घातलेलं टी शर्ट धुवून वाळत काय घालतोयस पुन्हा? अगं आई, काही नाही. त्या टी शर्टवर चहा सांडला माझ्या हातून. बोलताना त्याने नजर फिरवली. गिरी, खरं सांग, दादा काही म्हणाला का? तेवढ्यात आनंदी बाहेर पडली. नूतनताईंनी तिला विचारलं. आनंदी, टी शर्टवरून शिरीष गिरीशला काही म्हणाला का गं? तिच्या डोळ्यात पाणी होतं, मान खाली होती. शब्दांशिवाय नूतनताईंना उत्तर मिळालं होतं. विश्वराज ते सगळं पाहत होते. देवदर्शन झालं आणि मग पॅकिंगची गडबड सुरू झाली. उद्या निघायचं म्हणून संध्याकाळी आनंदीला खूप जड वाटत होतं. ती आपल्या घरी जाऊन आली. बाबांच्या फोटोसमोर उभं राहून क्षणभर रडली. बाबा, तुमचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे. नवीन आयुष्याची सुरुवात करते. माझं घर, माझी माणसं, माझा संसार सगळ्यांना सुखी करेन असाच आशीर्वाद द्या. बाकी सगळ्यांनीसुद्धा त्या घरी जाऊन सत्यजितांच्या फोटोला नमस्कार केला. आनंदीने कुलूप लावलं, गेट बंद केलं. रात्री नूतनताईंनी खिचडी भात लावला. जेवताना विश्वराज म्हणाले. उद्या सकाळी लवकर निघू. बरं शिरीष, एका गाडीत मी, आई आणि गिरी निघतो.
दुसऱ्या गाडीतून तू आणि आनंदी या. बाबा, तुम्ही आणि आईसुद्धा आमच्याच गाडीत बसा, शिरीष मुद्दामून म्हणाला. अरे पण गिरीश एकटाच राहील ना, विश्वराज म्हणाले. त्याला काय झालं आता, कुणी लहान नाही आता, शिरीष म्हणाला. असू दे रे, आमच्यासाठी तो अजून लहानच आहे, विश्वराज म्हणाले. हो ना, लहानसुद्धा आणि लाडकासुद्धा, बरोबर ना, रागानेच शिरीष म्हणाला. शिरीष, काय झालंय तुला, एवढी चिडचिड कशासाठी, विश्वराजाने रागानेच विचारलं. काही नाही, असं म्हणून ताट उचलून तो सरळ निघून गेला. त्याची नेमकी चिडचिड का होते हे त्यालाही कळत नव्हतं. सतत वाटत होतं की खुशीला एकदा फोन करावा, ती कशी आहे ते विचारावं. पण आता ते बरं दिसेल का, कुठला तरी राग गिरीशवर निघत होता. आनंदीवर चिडचिड होत होती. दुसऱ्या दिवशी तयारी करून सगळेजण गाडीत बसले. बाबा, तुम्ही वा पुढे, आम्ही मागून निघतो, शिरीष म्हणाला. ठीक आहे. मग विश्वराजाने गिरीशला म्हटलं. गिरी, सुरुवातीला मी ड्राईव्ह करतो, मग तू कर, चालेल. विश्वराज असं म्हणताच पुढे गेलेला शिरीष पुन्हा वळला. बाबा, तुम्ही ड्राईव्ह करायचं नाही. बाबांना ड्राईव्ह करायला देऊ नकोसा. मला माहिती आहे ना, तुम्हीच ड्राईव्ह करणार, म्हणूनच मी म्हणत होतो माझ्याच गाडीत बसा, शिरीष म्हणाला. दादा नाही देणार बाबांना ड्राईव्ह करायला, मीच करेन, डोंट वरी, असं म्हणून गिरीशने स्टिअरिंग हातात घेतलं आणि गाडी सुरू केली. मागून शिरीषने सुद्धा आपली गाडी बाहेर काढली. तेवढ्यात समोरून गुरव काका येताना दिसले. त्यांना पाहून गिरीशने गाडी थांबवली. गुरव, सध्या निघतो आम्ही, सुट्टी मिळेल तसं गावी परत येऊ, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, तुमचे मनापासून आभार, विश्वराजाने हात जोडून त्यांना नमस्कार केला. सांभाळून चला, आनंदीला पण भेटून घेतो एकदा, गुरव म्हणाले. गुरव मग शिरीषच्या गाडीपाशी आले. आनंदी, मुद्दामूनच तुला भेटायला आलो, स्वतःची काळजी घे, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच, गुरव काका म्हणाले. हो काका, कधी मुंबईला आलात तर घरी जरूर या, ती म्हणाली. मी येईनच ग, पण सांगायचं असं होतं की काल श्याम सुंदरचा फोन आला होता. दुबईहून परत आलाय असं म्हणाला. मुंबईला आलाय, तुझी विचारपूस करत होता. मी म्हटलं त्याला, आनंदी आज मुंबईला निघणार आहे, पण तुझा निरोप देईन मी, म्हणून सकाळी आलो. वेळ मिळाला तर फोन कर हो त्याला. ते ऐकून आनंदी एकदमच शांत झाली, काहीच बोलली नाही. बरं काका, येते मी, शिरीषने मग गुरव काकांना नमस्कार केला, निरोप घेतला, गाडी स्टार्ट केली. काय ग, शांत का, बोल काहीतरी, शिरीष आनंदीला म्हणाला. अहो काही नाही, गाव सोडताना जरा वाईट वाटतंय, ती म्हणाली. हो ना, बऱ्याच गोड गोड आठवणी मागे राहिल्या असतील नाही का. तशी तुझी आणि श्यामची मैत्री बरीच घट्ट होती असं वाटतंय. एवढं बोलून त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचं हृदय धडधडत होतं. मग त्याने विषय फिरवला. पण तू बोलत का नाहीस, अजून रागावली आहेस का माझ्यावर. माझ्यावर रागवण्याचा हक्कच आहे तुला, पण अशी शांत नको राहूस, बोल काहीतरी. आपण मुंबईला गेलो ना की मग आपण समुद्रावर जाऊ, फिरायला जाऊ, मॉलमध्ये जाऊ, तुला पाहिजे तेवढी शॉपिंग कर तिथे, तो म्हणाला. त्याच्याकडे पाहून मग ती हसली. बघ, हसताना किती गोड दिसतेस तू, अशीच हसत राहा ना. त्याचा मूड जरा बरा झाला पाहून तिने बोलायला सुरुवात केली. अहो, जरा एका विषयावर बोलायचं होतं, ती म्हणाली. कोणत्या, त्याने विचारलं. पुन्हा रागावणार तर नाहीत ना, तिने भीत विचारलं. विषय रागावण्यासारखा असेल तर रागवेन, नसेल तर नाही रागवणार, पण तो विषय काढल्याशिवाय तुला कळणार तरी कसं. जे काही मनात आहे ते बोलून टाक एकदाचं. बोलावं की बोलू नये असं वाटत असतानाच तो पुन्हा म्हणाला. बोलतेस ना. गिरीबद्दल बोलायचं होतं, हिम्मत करून ती म्हणाली. त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे, वैतागतच शिरीषने विचारलं. तुम्हा दोघांमध्ये काय झालं आहे. खरं तर तुम्हाला त्याची आणि त्याला तुमची किती काळजी असते, मग तरीही तुम्ही त्याच्याशी असं फटकून का वागताय. तिने असं विचारल्यावर शिरीषने तिच्याकडे पाहिलं. ती जरा घाबरली. त्याने तुला मध्यस्थी करायला सांगितलं आहे का. नाही हो, तसं नाही, पण त्याच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट त्याला तुम्हाला सांगायची होती, पण तुम्ही बोलत नाहीत म्हणून त्याला ती गोष्ट सांगताच येत नाही आहे. ती असं म्हणताच त्याच्या भुवया थोड्या आकसल्या. महत्त्वाची गोष्ट कोणती, शिरीषने विचारलं. अहो, तो प्रेमात पडलाय. ती असं म्हणताच शिरीषचे डोळे मोठे झाले. थोड्याशा आनंदाने त्याने विचारलं. काय, प्रेमात, कोणाच्या, कॉलेजची मैत्रीण, त्याने गेस करून पाहिलं. नाही, ऑफिसची, शार्वी सोनार. शार्वी, शार्वी आणि गिरीश, त्याच्या चेहऱ्यावर मोठं स्माईल पसरलं. खरं सांगतेस. त्याचा आनंद पाहून तिलाही आनंद वाटला. हो, अगदी खरं, पण अजून घरी कुणाला माहीत नाही. आईंना थोडा अंदाज आहे. त्या दिवशी ना तीच गोष्ट आई मला सांगत होत्या आणि नेमके तुम्ही आलात. बोलताना लिंक तुटली.
म्हणून माझ्याही नकळत तुमच्यावर आवाज चढला. पण मग नंतर या गडबडीत या विषयावर तुमच्याशी बोलताच आलं नाही. ती म्हणाली, अच्छा, मग आईचा काय स्टँड आहे? शिरीषने विचारलं. आईंना शार्वी खूप आवडली आहे. एकदा सगळं कन्फर्म झालं ना की बाबांकडे विषय काढतील असं म्हणाल्या. पण त्याआधी गिरीला तुमच्याशी बोलायचं होतं. ते ऐकून शिरीषच्या मनात लगेच खुशीचे विचार आले. माझ्या वेळेस तर आईने मला कधीच पुरेसा सपोर्ट केला नाही. बाबांनासुद्धा खुशीच्या वडिलांशी बोलून गोष्टी सॉर्ट आऊट करता आल्या असत्या. पण त्यांच्या इगोमुळे त्यांनी तेही केलं नाही. आता गिरीशला मात्र बरोबर सगळ्यांचा सपोर्ट आहे. लाडका आहे ना तो. काय हो, कसल्या विचारात गेलात? तुम्ही त्या शार्वीला ओळखता ना? मला सांगा ना, कशी आहे ती? म्हणजे मला तरी छान वाटली. आनंदी म्हणाली. तू कधी भेटलीस तिला? शिरीषने विचारलं. नाही, भेटले नाही. त्या दिवशी तो फोनवर बोलत होता ना, तेव्हा नेमकी मी तिथे आले. त्यांच्या व्हिडिओ कॉलवर पाहिलं तिला. आनंदी म्हणाली. एवढ्या कमी दिवसात यांचं जमलंसुद्धा? आणि त्याला माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं? आधी तो तुझ्याशी बोलला. तुला सगळं माहिती आहे, आईला सगळं माहिती आहे. मग आता मला फक्त इन्फॉर्म करायची फॉर्मॅलिटी कशाला करतेस? इतके दिवस नाही ना बोललीस, मग आताही नको बोलूस. मुळात या सगळ्या गोष्टीत तुला मध्यस्थी करायची काहीच गरज नाही. त्याचं काय तो पाहून घेईल. कमवायची अक्कल नाही साधी, प्रेम करायला चाललाय. ऑफिसमध्ये गेल्यावर सांगणार आहे सगळं बाबांना मी. तो असं म्हणताच आनंदी घाबरली. अहो, असं काय करताय? बाबांना सांगायचंच आहे, पण त्याचं तक्रारपत्र घेऊन नाही, शिफारसपत्र घेऊन. त्यांना लग्नासाठी मनवायचं आहे, गोष्टी मनात भरवायच्या नाही आहेत. ती म्हणाली. अच्छा, हा शहाणपणा बरा सुचला तुला. स्वतःची काही कामं नाहीत तुझ्याकडे? तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय, या सगळ्या भानगडीत तू पडायचं नाहीस हा. मला ते अजिबात आवडणार नाही आणि चालणार तर अजिबात नाही. समजतंय तुला? त्याचा आवाज चढल्यावर ती दचकली. बरं, नाही पडणार. पण तुम्हीसुद्धा बाबांना इतक्यात काहीच बोलू नका प्लीज, शपथ आहे माझी. त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. आनंदी कळवळून म्हणाली. तसा तो रागाने म्हणाला. आपण त्याच्या आयुष्याची पर्वा करायची, पण त्याला दुसऱ्यांच्या आयुष्याची पर्वा आहे का? विषय आता खुशीकडे वळतोय आनंदीला कळलं होतं. पण सध्या त्या विषयात हात न घातलेलाच बरा असं वाटून ती शांत राहिली. हे यांच्या मनात काय चाललंय? गिरीशबद्दल एवढा राग का? त्या बिचाऱ्याने तर काहीच केलं नाही, उलट आमच्याच हिताचा विचार केला. हे चुकतायत, पण माझं मात्र मरण झालंय. एकीकडे गिरीशची मैत्री, दुसरीकडे यांचा शब्द. काय करू? सॉरी रे गिरी, इच्छा असूनसुद्धा तुला मदत करता येत नाही आहे मला. मध्ये बाबांचा फोन आला तसा शिरीष म्हणाला. फोन उचल ग, स्पीकरवर टाक. हां शिरी, पुढे कॉर्नरला माधुरी हॉटेलमध्ये जेवायला थांबूया. दोन्ही गाड्या हॉटेलपाशी थांबल्या. फ्रेश होऊन जेवण मागवलं. बाबा, तुम्ही ड्राईव्ह नाही ना केलं? शिरीषने पुन्हा एकदा खात्री करून घेतली. अरे बाबा, अगदी थोडा वेळ केलं मी. गिरीशलासुद्धा एवढ्या मोठ्या प्रवासाची सवय नाही रे. विश्वराज असं म्हणताच शिरीष आणखीन भडकला. हां, आणखीन लाडावून ठेवा त्याला. बाबांना ड्रायव्हिंगचा एवढा त्रास होतो समजत नाही तुला? बाकी तर सगळ्या गोष्टी करायची अक्कल आहे तुला. रागानेच तो गिरीशकडे पाहून म्हणाला. मी आईबाबांना माझ्या गाडीत घेतोय, तू एकटा ड्राईव्ह करून ये मागे. बाबा, आता मी काही ऐकणार नाही हं तुमचं. तुम्ही निमूटपणे दोघं माझ्या गाडीत बसा. चल आनंदी. विश्वराजांना आता काहीच बोलता येईना. मगाशी शिरीषने गिरीशच्या बाबतीत केलेला लाडका असा उल्लेख त्यांना आठवला आणि मग ते गप्प राहिले. याच्या मनात हे असं का आलं असावं? त्याच्या मनात आणखीन हेच ठसायला नको, म्हणून आता तो म्हणतो तसं करायला हवं. ते गिरीशकडे गेले. गिरी, काय करू? आईला घेऊन जातोस तुझ्याबरोबर? त्याने गिरीशकडे पाहून विचारलं. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. नको बाबा, तुम्ही दोघे दादाच्या गाडीतून जा, मी येईन एकटा. मलाही फ्रीडम मिळेल ना. खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणत तो म्हणाला. आज पहिल्यांदाच विश्वराज आणि नूतनताई खूप हादरले होते. नात्याला पडलेली भेग मोठी होत चालली होती, पण ती बुजवण्यासाठी त्यांचे प्रयत्न मात्र अपुरे पडत होते.